ए, काय करतेस अरे आपल्याला घर साफ ठेवायचंय ना आता. आता म्हणजे ती आली आली जा लवकर जा. जा ना. कोण आले? हाय काका. हा नमस्कार. मी जिग्नेश मेहता, जिग्नेश इस्टेट एजंट. आणि हे मिस्टर देसाई. आम्ही घर बघायला आलोय. तुम्ही लगेच आला पण चांगला कामाला देरी कशाला? मॅडम कुठे? या या चप्पल ते आज तिथे मॅडम. हा येस येस कम इन कम इन. नमस्कार हेलो. काय रे? હા તો મેં તમને કીધું તું ને. હા તો આ મિસ્ટર દેસાઈ અને આ મિસ્ટર સુબેદાર અને મિસિસ સુબેદાર. हॅलो हाय. नमस्कार. मी घर बघू शकतो ना? ओ येस ऑफ कोर्स. वा अरे ठीक आहे ना, तुला फ्लॅट तर बघू दे. मिसेस सुभेदार, तुम्ही घर तर एकदम मस्त ठेवलंय थँक्यू. आणि ईस्ट वेस्ट दिसतंय. खिडकी सुद्धा योग्य दिशेला आहे. मला सांगा, किचन किचन कुठच्या दिशेला आहे? हे काय हा बाजू. अरे कुठच्या बाजूला आहे ते मलाही कळतंय. दिशा दिशा कुठची आहे? दिशा अग्ने. परफेक्ट, एकदम परफेक्ट. योग्य दिशेला आहे किचन. एकदम परफेक्ट. खिडकी पण इतकी परफेक्ट आहे, इथून खूप वारा येतो आणि खूप उजेड येतो. नाही तुम्ही बेडरूम बघा ना. अरे 2 BHK નો फ्लॅट તમે આવો. या. येस येस येस. अरे 1 मिनिट यार. हो ना, आता बघू तरी दे ना फ्लॅट. बाले, मला तुझी अवस्था नाही बघवत. दादा तू काहून काळजी करतो? अरे मी मस्त आहे एकदम. भरपूर ऑर्डर्स आहेत, भरपूर काम आहे, मस्त आहे. नाही, मला तुझ्या कामाबद्दल काळजी नाहीये बाले. तुझ्या हाताला चव आहे. तुझे पदार्थ लोकांना आवडणार, मला खात्री आहे. तू मेहनती आहेस. गुरुनाथचा आणि तुझा संसार किती निगुतीने केला असतो. नाही, मला खात्री आहे माझी बहीण उपाशी नाही राहणार. पण तरी का कोणास ठाऊक मला तुझी काळजी वाटते बाले. मला अथर्वचीही काळजी वाटते. बाले, बस बस इथे. बघ माझ्या डोळ्यात बघ. आणि मला खरंच सांग, तू सुखी आहेस, समाधानी आहेस? दादा काही चुकीचं विचारून राहिलो का मी बाले? अगं, तू जे घडेल, जसं घडेल त्याला वरवर हसत सामोरं गेलीस. पण तुझ्या मनातल्या समाधानाचं काय? नाही ना उत्तर तुझ्याकडे बाले? एवढं सगळं करून तुझ्या मनात तगमग आहे. आणि तुझ्या मनातली तगमग मला तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसते बाले. कारण आई बाबांच्या मागे मी तुला सांभाळलंय. मी तुला लहानाची मोठी केली. तुझ्या मनात काय चाललंय हे माझ्या इतकं कुणाला माहिती असणार ग? रडू नकोस. आईसारखी मी तुझी समजूत नाही काढू शकणार. तिच्यासारखं प्रेम नाही व्यक्त करू शकणार. पण तुला धीर तर नक्की देऊ शकतो ना? दादा काय बोलत राहिला तू? तू माझ्यासाठी काय काय केलं मला काय माहिती नाही का? कसं सांगू बाले? मी जरी इथे नसलो ना तरी माझी नजर सतत तुझ्यावर असते. असं वाटतं दर दिवसाआड नानींना फोन करून तुझी खुशाली विचारत बसण्यापेक्षा तुला घरीच घेऊन जाऊ. तुला तुझ्या वहिनीची तरा माहितीये. तिचा त्रास तुला नको. दादा आता आता बहिणीला काही बोलू नकोस. प्रत्येकाचा स्वभाव राहतो, आपण समजून सोडून द्यायचं. हेच चुकतं ना तुझं. त्या गुरुनाथला पण असंच समजून घेत आलीस, पण त्याच्या गावीही नाहीये ते. आज त्या पोरीला त्या इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये पाहिलं आणि माझा संताप संताप झाला. त्या बैताडाला तुझ्या घराबद्दल बोलताना ऐकलं, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राग आला ना त्या पोरीचा. पण मी तरी काय करणार? तो गुरुनाथच त्या पोरीच्या मागे पागल झालाय. आपलंच नाणं खोटं. नाही दादा, त्या पोरीनेच यांना भूल पाडली.
हे नाही येत तसे नाही. म्हणजे मला त्यांचा आत्ता राग येऊन राहिला. या शन्याच्या तावडीत नाही जेव्हा सुटतील ना, तेव्हा त्यांना त्यांची चूक कळेल. हो नक्की. मी यासाठी वेळ निघून जायला नको राधिका. आज ती पोरगी तुझं घर विकायला निघालीये. अरे हिम्मत कशी होते तिची? त्या गुरुनाथचीच साथ असणार आहे तिला. नाही दादा, हे नाही घर विकायचे. मला माहितीये ना, खूप कष्टाने खूप मेहनतीने पैसा साठवून त्यांनी हे घर विकत घेतले. हे नाही करणार असं. काय म्हणू बाले तुझ्या आंधळ्या विश्वासाला? अगं त्या गुरुनाथने सांगितलं म्हणून तर ती पोरगी एजंटकडे गेली असणार ना. नाही दादा, त्या शन्याचंच काम असतं. हो जे काही असेल त्याची शहानिशा कर लवकर. आले, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी धावत इथपर्यंत आलो. दादा, मी शहानिशा करेन, पण तू आलास ते बरं झालं. अगं भाऊ आहे मी तुझा, कर्तव्यच आहे ते माझं. पण बाले आता मलाही सहन होत नाहीये. तू गुरुनाथला विचार, नाही तर मला जाऊन जाब विचारावा लागेल. नाही तू आता यात पडू नको दादा. तू फक्त तुला काही कळलं तर मला सांग. ठीक आहे, मी त्या एजंटच्या संपर्कात राहतो. काय होतंय काय नाही ते तुला कळवतो. काळजी घे. काय सर, कसं वाटलं घर? फर्स्ट क्लास. घर तर एकदम मस्त आहे, पण वास्तुशास्त्राप्रमाणे मला काही बदल करावे लागतात. हा ऑफकोर्स करा ना, पण बदल मी. आपण बोलूया ना जरा. येस ऑफकोर्स, या बसा ना. एक मिनिट. काय बोलूया काय? हे काय चाललंय? हा, कुणी येतं घरामध्ये, आपलं घर बघतं काय आणि बोलूया? अरे मी घराचं डील करायला आलोय, मला बोलायचंय तुमच्याशी. येस ऑब्विसली. अरे काय ऑब्विसली? शनाया, एक सेकंड. आपलं काही बोलणं झालं नव्हतं आणि परस्परच तू काहीच्या काही. हे बघ, आपलं अजूनही काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. ते ठरलं नाहीये म्हणजे काय म्हणता येते? गॅरी, आपलं ठरलंय ना गॅरी. हो ना. शनाया, आपलं काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. हा मॅडम, हा શું બોલી રહ્યા છે? साहेब बोलतायत ठरलं नाहीये, तुम्ही म्हणताय विकायचंय. काय चाललंय काय? हे बघा, मला घर विकायचं नाहीये, कळलं? तुम्ही इथून प्लीज जा बरं. मैडम, आज તમે શું બોલી રહ્યા છો? वो तो आपको घर बेचना नहीं तो हमने શું काम बोला क्यों? शनाया, तू काय कमिटमेंट देऊन ठेवलीस यांना? हे बघ, आपलं क्लिअर बोलणं झालं होतं की नाही? तू मला न विचारता परस्पर काहीच्या काही करतेस. तू प्लीज यार, हे आपलं असं काही बोलणं झालं नव्हतं आणि जरा घाई होते असं नाही वाटत का तुला? ओ साहब, ओ मैडम, तुम अपना ये घर का काम है ना घर पे ही रखो. मेरा कुछ लेना देना नहीं है इसमें. अरे हमारा विजिट का पैसा दो.